नमस्कार मित्रांनो, एस बी कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही जर इथे पहिली वेळेस आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या सगळ्या जॉब अपडेट्सबद्दल तुम्हाला माहिती राहील. तर ज्या संदर्भामध्ये बघा, अप्रेंटिसशिप 20 तंत्री म्हणजेच इलेक्ट्रिशियन पदाच्या ह्या अप्रेंटिसशिप पदाच्या जागा आहेत आणि त्या संदर्भामध्ये आपल्याला अप्रेंटिसशिपची रजिस्ट्रेशन आणि नोंदणी करत असताना आपल्या आस्थापनेचा जे नंबर आहे तो सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. एकूण 43 जागांकरता ही जाहिरात निघालेली असून या संदर्भामध्ये आपल्याला शासनमान्य ITI कोर्स 10वी नंतर 2 वर्षाचा ITI कोर्स कंप्लीट करणं गरजेचं आहे. यासोबतच आपल्याला निवड पद्धत ही गुणवत्तेनुसार होणार आहे आणि वयोमर्यादा जी आहे ती 18 ते 38 वर्ष दिलेली आहे. या संदर्भामध्ये अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन नोंदणी करायची आहे आणि ऑफलाईन प्रिंट कॉपी आपल्याला सुद्धा लागणार आहे. या संदर्भामध्ये जी अधिकृत वेबसाईट आहे ती www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावरती आपल्याला जाऊन आस्थापना क्रमांकावर ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. त्या आस्थापना क्रमांक वेगळा असतो. तर ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख जी आहे ती 27/7/2026 असून बघा, याच्या संदर्भामध्ये ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक हा 5/8/2026 आहे. तर मित्रांनो, अर्ज करण्याचा पत्ता ऑफलाईन जर आपण अर्ज करणार असाल तर कार्यकारी अभियंता कार्यालय, औदा सव्वसो विभाग, 132 KV उपकेंद्र, मानकापूर क्षेत्र, कुणाल रुग्णालयासमोर, कोराडी रोड, मानकापूर, नागपूर 440-030. आणि या संदर्भातली अधिकृत जाहिरात जी आहे ती apprenticeshipindia.org.in या अधिकृत संकेतस्थळावरती ही जी मूळ जाहिरात आहे ही मूळ जाहिरात इथं आलेली आहे. तर मित्रांनो, या जाहिरातीमध्ये आपण बघू शकता एकूण 43 जागांकरता जाहिरात असून शेवटची तारीख 27/7/2026 ऑनलाईन करता आहे. आणि या संदर्भामध्ये आपल्याला NCVT म्हणजेच राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली मान्यताप्राप्त संस्थेतून आपल्याला व्यवसाय परीक्षा म्हणजेच ITI कंप्लीट असावा. यासोबतच आपल्याला वयोमर्यादा ही 38 वर्षापेक्षा जास्त नसावं सांगितलेलं आहे. मागासवर्गीयांकरता 5 वर्ष वयोमर्यादा शिथिल राहील. त्याशिवाय आपल्याला इतरही काही अटी शर्ती सुद्धा इथे दिलेल्या आहेत. यासोबतच ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर त्या जाहिरातीसह जोडलेला प्रपत्र परिपूर्ण भरून त्यासह ऑनलाईन सादर केलेल्या अर्जाची प्रत मुद्दा क्रमांक 2 मध्ये नमूद आवश्यक कागदपत्रांसहित तसेच झेरॉक्स कॉपी साक्षांकित करून 5/8/2026 वाजेपर्यंत या कार्यालयाला पोहोचतील अशा पद्धतीने त्यांना पाठवायचं आहे. तर या संदर्भामध्ये प्रपत्र म्हणजेच जो काही जाहिरातीनुसार करावयाचा जो अर्ज आहे तो सुद्धा इथं यांनी दिलेला आहे. तर मित्रांनो, या जाहिरातीमध्ये आपल्याला आज आपण इथंच थांबतोय. उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंटसह. पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा. धन्यवाद. थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल. असेच जॉब अपडेट्स तुम्हाला मिळत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.